नमस्कार मित्रांनो, गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आपला प्रतिसाद मिळतो आहे, अधिक चांगल्या मोठ्या संख्येने मिळावा ही अपेक्षा आहे। त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गोजोस्कोप। आजचा आपला विषय आहे चीन। चीनमधल्या एव्हरग्रांड या कंपनीचं जे पतन झालं गेल्या आठवडाभर, हा विषय जगभर चर्चेत आहे। आणि आपण बघितलं असेल तर न्यूयॉर्क असेल, लंडन असेल, हाँगकाँग असेल, अशा जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये 2 ते 3% शेअरचे दर घसरत गेले। आणि त्याचा एक मोठा विषय हा सध्या जगभर चर्चेला जातो आहे। मुख्य म्हणजे चीनी अर्थव्यवस्था हा विषय सध्या जगभर चर्चेला जातो आहे की अशा आता चीनमध्ये किती कंपन्या असतील आणि त्याचं काय होणार। विशेषतः एव्हरग्रांडचा आपण विचार करू, साधारणपणे ज्याची मत्ता ही 4 अब्ज डॉलरची आहे, त्यांचं कर्ज 300 अब्ज डॉलरचं आहे। हे कसं, असाही अनेकांना प्रश्न आहे। सुमारे 230 शहरामधल्या 1013 ठिकाणी या कंपनीचे प्रकल्प सुरू होते आणि ते सगळे प्रकल्प आता रखडलेले आहेत आणि कंपनीचं भवितव्य आता धूसर आहे। मग चीनमध्ये अशा किती कंपन्या आहेत, त्यांचं काय होणार। विशेषतः आपल्याला आठवत असेल तर अलिबाबा, जॅक माची जी कंपनी आहे, तर ती काही नुसती फक्त रिटेलमध्ये किंवा अशा पद्धतीने नव्हती, ती सुद्धा कंपनी रिअल इस्टेटमध्ये होती। तर तिचंही फेट आता अननोन या पातळीवर गेलेलं आहे। तर अशा किती चीनी कंपन्या आहेत की त्यांचं काय होणार। अर्थात चीनी कंपन्या अशा पद्धतीनं बसणं याचा अर्थ जगभरच्या कंपन्यांना त्याचा फटका बसणार आहे। म्हणजे आपण थोडं लक्षात घेतलं तर असं आहे की चीनमध्ये या ज्या रिअल इस्टेट उद्योगासाठी लागणारं पोलाद आहे किंवा तांबा आहे किंवा अन्य काही गोष्टी आहेत, याच्या पूर्ततेसाठी चीन हा ऑस्ट्रेलिया, झांबिया आणि ब्राझील या देशांवरती अवलंबून आहे। तर युरोपातल्या देशांकडून अत्याधुनिक स्वरूपाची यंत्रणा सगळ्या आयात केल्या जातात। तर अशा स्वरूपाच्या जर म्हणजे रिअल इस्टेट तिथे बसला तर ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलिया असेल, आता झांबियाची अर्थव्यवस्था काय, ती मुळात अशा निर्यातीवरच अवलंबून आहे। तर अशा सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांना, ब्राझीलची अर्थव्यवस्था आधीच डामाडौल अशा परिस्थितीत आहे, तर तिलाही मोठा फटका बसेल। आणि याच्यामुळे जगभर एक थोडासा फिअर सायकोसिस आपण ज्याला म्हणतो, भीतीचं वातावरण आहे। मग मुळात हे चीनी अर्थव्यवस्थेचं नेमकं आहे काय, चीन सांगते ते आणि मुळात वास्तव काय। आता चीनच्या अर्थव्यवस्थेबाबतचं मुळातचं वास्तव हे आज तसं जगात कोणालाच सांगता येण्याची परिस्थिती नाही आहे। परंतु एक जनरल एस्टिमेट असा आहे की 2015पर्यंत चीनच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या साधारणपणे 240 पट एवढं कर्ज चीनवरती होतं, चीनच्या मध्यवर्ती बँकेवरती। अर्थात ते मध्यवर्ती बँकेंनी काही राज्य स्तरावरच्या बँकांना दिलं, राज्य स्तरावरच्या बँकांनी लोकल गव्हर्नमेंट्स किंवा अशा सरकारी यंत्रणांना दिलं, हाही एक कर्जाचा भाग आहे। आणि दुसरं म्हणजे खाजगी क्षेत्रांनी चीनमध्ये उचललेलं कर्ज, हा एक विषय आहे। अशा 2 पातळ्यांवरचं हे कर्ज आहे। 2019-20 या टप्प्यामध्ये ते 250 अब्ज म्हणजे टक्के पुढे गेलं होतं आणि गेल्या 6 महिन्यामध्ये तो रेट जो आहे तो 280% गेलेला आहे। म्हणजे झपाट्याने चीन कर्जबाजारी होतोय, एवढंच फक्त चित्र त्या निमित्ताने जगापुढे येत आहे। मग आता हे कर्ज जे आहे, तर हे कर्ज चीनला बुडवणार का, असा प्रश्न आहे। आणि त्यासाठी मग एव्हरग्रांडचं हे की 300 अब्ज डॉलर चीन कुठून देणार, म्हणजे नुसत्या नोटा छापून हे भागणार आहे का। तर प्रश्न हा फक्त अशा पद्धतीचा नाही आहे। एव्हरग्रांडचे थोडे अजून अर्थ आपण लक्षात घेतले तर त्यासाठी थोडं चीन सरकार हे जगभरात काय करते आणि चीनमध्ये काय करते हे आपण थोडं लक्षात घेतलं तर चीनची वाटचाल कुठल्या दिशेने सुरू आहे हे लक्षात येईल। यातला एक महत्त्वाचा भाग की 1970पर्यंत, म्हणजे जोपर्यंत माओ जिवंत होते तोपर्यंत संपूर्ण देशाची सूत्र माओंच्या हातात होती आणि ऑब्व्हियसली अर्थव्यवस्थाही त्यांच्या हातात होती। 1976ला जेव्हा माओ गेले त्यानंतर दंग जाओफंग हे अतिशय दूरदृष्टीचा नेता तिथे सत्तेवर आला, कम्युनिस्ट पक्षाचा सर्वेसर्वा झाला आणि त्यांनी माओचे सर्व आर्थिक धोरणं टप्प्याटप्प्यानं मोडीत काढली आणि पुढच्या 4 वर्षामध्ये हळूहळू मुक्त अर्थव्यवस्थेचा प्रयोग, साम्यवादी चौकटीत मुक्त अर्थव्यवस्था असा एक नवा प्रयोग दंग जाओफंगनी सुरू केला। आणि त्या काळामध्ये हळूहळू ते वेगानं नाही, कारण ते वेगानं आणलं असतं तर
भीती अशी होती की आपण बघितलं 1991मध्ये रशियाचा म्हणजे USSR त्यावेळचं त्याचं संपूर्ण पतन झालं आणि जगभरचे कम्युनिस्ट त्यांनी मागे गेले. तर तो धोकासुद्धा दंग झाओफंग यांना दिसत होता आणि 1989मध्ये थिएनआनमन चौकामध्ये बीजिंगमधल्या तिथल्या लोकशाहीवाद्यांनी मोठं आंदोलन केलं आणि साम्यवादी पक्ष आणि सरकारला पूर्ण अडचणीत आणलेलं होतं. दंग झाओफंगनी ते अत्यंत निर्दयपणे कठोर होत मोडून काढलं आणि आजही तिथल्या लोकशाहीवाद्यांवरती कम्युनिस्ट पक्षाचा संपूर्ण वर्चस्व आहे, तिथे गडबड करू देत नाहीत. दंग झाओफंग यांच्यानंतर आलेले जांग जमीन, तर त्यांनी जाव यांचीच धोरणं जी आहेत ती पुढे नेली, म्हणजे फंग यांचीच धोरणं पुढे नेली, पण ती अधिक व्यापक स्वरूपात नेली आणि पुढच्या 10 वर्षात आपल्याला कुठं जायचं आहे इतके मोठे पल्ले गाठून म्हणजे काळाचा एवढा मोठा पट डोळ्यासमोर ठेवून अर्थविस्ताराला मोठ्या प्रमाणावर गती दिली. पण ती अर्थविस्ताराला गती देत असताना विशेषतः देशातल्या खाजगी क्षेत्राच्या विकासाकडे त्याने प्रामुख्याने लक्ष दिलं. दंग झाओफंग यांचं हे जे मुक्त अर्थव्यवस्थेचं जे धोरण आहे ते जांग जमीन यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तारलं. एव्हरग्रांड या कंपनीचा जो मालक आहे किम, तर तो सुद्धा 1970च्या दशकातला जन्माला आलेला आणि तो साधारणपणे काय रस्त्यावरचा भिकारी म्हणायला हरकत नाही, इतका वाईट अवस्थेत खेड्यात राहणारा होता. चीनमधली शहरं कशी आहे, जग कसं असं ह्याला काहीच माहीत नाही, पण मनुष्य हुशार असल्यामुळे परीक्षा देत 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 तो शहरात आला, तो शिकला, मेटरलॉजी झाला आणि मग टप्प्याटप्प्याने हळूहळू कंत्राटं मिळवणं किंवा अशा सगळ्या ह्याच्यातून खाजगी क्षेत्रामध्ये त्यांनी कंपनी 1997मध्ये सुरू केली. जांग जमीन यांचा हा सगळा काळ होता आणि त्यावेळेला हाँगकाँगला लागून असलेले जो सगळा प्रदेश आहे, चीनची मुख्य भूमी ही विशेषतः पॅसिफिक सी कोस्ट ज्याला म्हणतात किंवा चिनी समुद्र ज्याला म्हणतात, तर त्या शेंझेन असेल किंवा हे सगळे प्रदेश आपण चीनचा नकाशा डेमोग्राफीचा लक्षात घेतला तर तुम्हाला असं दिसून येईल की पूर्वेकडचा सगळा भाग जो आहे हा घनदाट लोकवस्तीचा आहे आणि तुलनेत पश्चिम ही अगदी रिकामी आहे, दूर दूर गावं आहेत किंवा शहरं आहेत, सेंटर्स तशी आहेत. चीनची साधारण म्हणजे डेमोग्राफिक कंडिशन अशी आहे. मग शेंझेन हे जांग जमीन यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती विस्तारलं. तिथे जगभरातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या, म्हणजे जे कधी पूर्वी एखादं खेडं वाटावं असं ते आधुनिक शहर आणि मग त्या शेंझेनचे प्रयोग हे अन्य प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावरती होत गेले आणि कंपन्या आणि याच काळामध्ये चीनमध्ये मोठ्या प्रमाणावरती अब्जाधीश तयार व्हायला लागले. तो हा सगळा 1990चा कालखंड आहे आणि त्या कालखंडामध्ये एव्हरग्रांड अर्थात एव्हरग्रांड एक नाही, अलिबाबा आहे किंवा आपल्याला अशी आणखी भरपूर उदाहरणं सापडतील. पण चीनमध्ये या मुक्त अर्थव्यवस्थेच्या प्रयोगामुळं एक गोष्ट अशी झाली की मोठ्या प्रमाणावरती मध्यम वर्ग उदयाला आला. तो चीनच्या सर्व शहरांमध्ये म्हणजे लक्षणीयरित्या वाढला. त्या समाजाची आशा आकांक्षा वाढल्या आणि गोष्टी कुठेपर्यंत गेल्या. आत्ता शी जिनपिंग एक धोरण आणणार आहेत. ते धोरण असं आहे की तुम्हाला दुसरं घर खरेदी करता येणार नाही. आपल्याला वन चाइल्ड पॉलिसी माहिती आहे, आता ते नवीन आणतायत, ते तुम्हाला या स्वरूपाचं दुसरं घर विकत घेता येणार नाही. गुंतवणुकीसाठी असे पर्याय तुम्हाला असणार नाहीत. एव्हरग्रांडचं पतन अर्थात एव्हरग्रांड ही आत्ता ताजी घटना आहे म्हणून जॅकमाचं काय झालं फेट कोणालाही माहीत नाही. अलिबाबावरती आता सरकारचं नियंत्रण आहे की काय अशी चर्चा सुरू आहे. पण याच्या आधीच 2-3 महिने मला वाटते असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पसरलेला HNX नावाचा एक ग्रुप हा तिथं मोठ्या प्रमाणावरती होता. तो मल्टीबिलियन असं ज्याला म्हणता येईल, तर तोही ग्रुप बुडालेला आहे. तर अशा काही कंपन्या चीनमधल्या ज्या मोठ्या आहेत त्या अचानक बुडायला लागल्यात असं एक चित्र. अचानक म्हणजे गेल्या 5-6 वर्षामध्ये किंवा या विशेषतः 5 वर्षांमध्ये चिनी कंपन्यांना फटके बसत आहेत, हादरे बसत आहेत असं एक चित्र टप्प्याटप्प्याने पुढे येतं आहे. त्याचे 2 भाग आहेत. हे का होतं आहे, एक तर आपल्याला माहिती असेल चीन आणि जपानचा संघर्ष, चीन कोरिया म्हणजे दक्षिण कोरिया आणि जपान किंवा फिलिपिन्स, व्हिएतनाम असा जो दक्षिण चिनी समुद्र किंवा पॅसिफिक सी कोस्टमधले जे सगळे देश आहेत त्यांचं चीनबरोबर मोठ्या प्रमाणावरती दंगा सुरू आहे. सेंकाकू नावाचं एक बंदर आहे, ते आमचं आहे असं जपानचं म्हणणं आहे आणि ते सेंकाकू आमचं आहे असं चीनचं म्हणणं आहे. त्याच्यावरून तर अक्षरशः युद्धापर्यंत परिस्थिती आलेली होती आणि एक वेळ अशी आली की जपान असेल, कोरिया असेल किंवा फिलिपिन्स असेल किंवा या देशांमधल्या ज्या लोकांनी चीनमध्ये गुंतवणूक केलेली होती त्यांनी मोठ्या प्रमाणावरती ती चीनमधली गुंतवणूक तातडीनं मागं घेतली आणि या कंपन्या मग पुन्हा व्हिएतनाममध्ये गेल्या, काही कंबोडियात गेल्या, बऱ्याच कंपन्या आपल्याकडे आल्या
आणि अशा ऑस्ट्रेलियात गेल्या. त्यामुळे तो एक जो राजकीय संघर्षातून आलेला फटका चीनला बसत होता, त्यामुळे अर्थविकासाची गती हळूहळू मंदावत होती. आणि अशात पुन्हा एक हा टप्पा आला की सरकारी मध्यवर्ती बँकेच्या लेखाजोख्यामध्ये कर्जाचं प्रमाण हे सातत्याने वाढताना दिसत होतं. आणि त्याच्यानंतर हळूहळू सरकारने म्हणजे शी जिनपिंग सत्तेवर आल्यानंतर ते प्रमाण वाढलेलं आहे की हळूहळू वेगवेगळ्या आस्थापनांवरती म्हणजे जसं आपण आता ईडी किंवा CIA वगैरे म्हणतो, तर अशा संस्थांचं इथे आपण ईडी म्हणतो, त्यांच्याकडे तशाच स्वरूपाची आहे, बँकिंग रेग्युलेटरी अथॉरिटी आहे त्यांची. तर त्या अथॉरिटीनं अचानकच छापेमारी ही गेल्या 3 वर्षामध्ये सुरू केली आहे. कोविड हा नंतरचा मुद्दा आहे. कोविडचा इफेक्ट झाला आहे कसा की जगभर त्यामुळे एक मंदीसदृश्य वातावरण आहे. त्यामुळे जगभरचा जो चीनचा व्यापार आहे त्याला अटकाव बसलेला आहे. त्यामुळे त्याचे हादरे चीनी अर्थव्यवस्थेला बसत आहेत. त्यामुळे ते हादरे आणि विशेषतः देशातल्या या अब्जाधीशांवरती अचानक सरकारने सुरू केलेली छापेमारी आणि टॅक्स इव्हेजन. आता हे सरकार म्हणते की यांनी टॅक्स बुडवलेला आहे, त्याचं खरं खोटं काय हे जगात कोणीच सांगू शकणार नाही. पण त्या स्वरूपाच्या मोठ्या प्रमाणावरती कारवाया वाढल्यामुळे तिथला जो हा एक उद्योगपतींचा तयार झालेला वर्ग आहे आणि ती साखळी आहे ती गेल्या 2-3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती डिस्टर्ब झालेली होती. आपल्याला अशा अनेक कंपन्यांचं हे सांगता येईल, म्हणजे आत्ता विस्तार भयास्तव आपण तिकडे जाऊया नको. तर तो एक मोठा क्रॅकडाऊन हा जिनपिंग यांच्या काळामध्ये उत्तरोत्तर आपल्याला दिसतोय. आणि त्यांनी आपल्याला आठवत असेल तर 2 वर्षांपूर्वी जी काही नॅशनल काँग्रेस झाली तर त्याच्यामध्ये त्यांनी तहहयात चीनचं प्रमुख पद हे स्वतःच्या हातात घेतलेलं आहे. त्याच्यावरूनही चीनी कम्युनिस्ट पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती असंतोष आहेच. तो दाबणं त्याच्यासाठी सुद्धा या क्रॅकडाऊन्सचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती केला जातो आहे. आता एव्हरग्रांडच्या निमित्ताने जो विषय झाला तो कोविड पश्चात अचानकच, आणि तेही चीनमधल्या मध्यम वर्गाला त्याचे बसलेले फटके, म्हणून हा विषय अधिक गांभीर्याने चर्चेत आणला गेला. HNX कंपनीचा जो हे आहे तो त्याची चर्चा का नाही झाली, कारण त्याचे जे गुंतवणूकदार होते ते इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदार होते. ते विशेषतः आपल्यासारखे सर्वसामान्य किंवा असे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर असं त्या HNX कंपनीचं प्रमाण कमी होतं. इन्स्टिट्यूशनलाइज आणि विशेषतः युरोप किंवा अमेरिकेतले गुंतवणूकदार हे त्यांचं स्वरूप होतं. त्यामुळे अमेरिका किंवा युरोपामध्ये जी भीती आहे ती अशा ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे ती गुंतवणूक जर आपली गेली तर काय होणार ही त्यांची चिंता आहे. पण एव्हरग्रांडचा जो विषय आहे तो विशेषतः म्हणजे एव्हरग्रांड या कंपनीत काम करणारे 2 लाख कर्मचारी आहेत. आता त्या कर्मचाऱ्यांचा फेट काय हा मुळात प्रश्न आहे. आणि याच्यात गुंतवणूक केलेले जे सर्वसामान्य गुंतवणूकदार आहेत, 270 शहरांमध्ये हे गुंतवणूकदार आहेत. तर या आणि हे सगळे मध्यम वर्ग, निम्न मध्यम वर्ग किंवा असा थोडा एक्सेस मनी यांच्याकडे आणि ही कंपनी चांगली करते आपल्याला अजून पैसे मिळतील असा वाटलेला जो मोठा वर्ग आहे तर त्या वर्गाने यात गुंतवणूक केली आहे. आणि तो वर्ग आता सरकारचं किंवा पोलिसांचंही ऐकायला तयार नाही. आमचे पैसे द्या म्हणून ते दारात बसले. पोलिसांना त्यांना हात लावायचा म्हणजे धाडस झालं नाही. ग्वांगझोमध्ये सगळ्यात पहिलं ही घटना निदर्शनास आली आणि सगळे निदर्शक तिथे बसून होते. पोलीस उभे होते पण कोणाला हात लावत नव्हते आणि निदर्शकही दंगा करत नव्हते. कदाचित सांगता येत नाही पोलिसांचंही त्यात काही गुंतवणूक असेल तर एक विषय. पण असे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स ही संख्या सुद्धा चीनमध्ये म्हणजे शांघाय स्टॉक मार्केटचा आपण जर अभ्यास केला किंवा सहज बघत गेलो तर इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सचं प्रमाण सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे तो इंडेक्स सुद्धा हलायला लागलेला आहे. आणि ही चिंता ही जगभर साम्यवादी चीनसाठी ही चिंता का आहे की आपण साम्यवाद किंवा ज्याला सर्वांना समान सगळं मिळायला पाहिजे असं म्हणत असताना देशात पुन्हा एक आर्थिक विषमतेचं वातावरण हे चीनमध्ये निर्माण झालेलं आहे. मध्यम वर्गाचं प्रमाण मोठं आहे पण त्या मध्यम वर्गामध्ये सुद्धा उच्च मध्यम वर्ग आणि निम्न मध्यम वर्ग अशी क्लिअर कट दरी दिसावी इथपर्यंत ती गोष्ट आल्यामुळे आधी मुळातच चीनी धोरणकर्ते हे अस्वस्थ होते. हे गेल्या 3 वर्षातल्या कारकिर्दीवरून दिसून येत आहे. त्यामुळे एव्हरग्रांडचे पैसे अडकले. हे पैसे अडकले हे मार्केट कंडिशनमुळे अडकले की जिनपिंग सरकारने बेसिकली काही मिश्चिवसपणा करून त्यांचे पैसे अडकवून ठेवले हे बाहेर आलेले नाही. कदाचित ते कधीच बाहेर येणार नाही. परंतु चीनी अब्जाधीशांना सरकारने आता दणके द्यायला सुरुवात केलेली आहे. हा या घटनेचा पहिला अर्थ आहे. जिनपिंग यांनी साधारणपणे 2015 पासून हळूहळू एक
टर्म आणायला सुरुवात केली होती. त्यांचं जे काही त्यांनी तत्त्वज्ञान मांडलं आणि ते जे चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणात समाविष्ट केलं गेलेलं आहे त्याच्यात त्याचं सूचन आहे, पण ते आता ते रेग्युलरली सांगतात कॉमन प्रॉस्पॅरिटी. इंडिव्हिज्युअल प्रॉस्पॅरिटी हा विषय नाही, कॉमन प्रॉस्पॅरिटी. नाव व्हॉट इज कॉमन, तर ते कॉमन तसं डिस्क्राईब होणार नाही, पण समाजाच्या सर्व स्तरांमध्ये विकासाची जी प्रक्रिया आहे आणि त्याची फळं आहेत ती समाजाच्या सर्व घटकांना समप्रमाणात मिळाली पाहिजेत, जेणेकरून रोष निर्माण होणार नाही असं सांगणारा हा टप्पा आहे. पण ते कॉमन प्रॉस्पॅरिटी या धोरणाकडे आता आलेले आहेत. आता हे धोरण लक्षात घेतलं तर दिसतं आहे ते असं की मुक्त अर्थव्यवस्थेच्या प्रयोगाला शी जिनपिंग कदाचित मुठमाती देण्याची शक्यता आहे. आणि एव्हरग्रांडचा जो आत्ता फसलेला प्रयोग आहे किंवा एव्हरग्रांड मातीत जाणं हा जो भाग आहे तो त्या दृष्टीनं आपण थोडा बघितला तर मला दिसतं ते असं आहे की पुन्हा एकदा साम्यवादाच्या कोशाकडे चीनची वाटचाल सुरू आहे. म्हणजे जगभर पसरलेल्या ज्या मोठ्या मोठ्या चीनी कंपन्या आहेत, आपल्याला हुवेईचं एक उदाहरण माहिती आहे, युरोप किंवा अमेरिकेत त्याच्याविषयी झालेला गदारोळ असेल. आत्ताच अशाच एका कंपनीत च्या एका CEOला कॅनडात अटक करून ठेवलेली होती, त्यांना कालच सोडलं आहे आणि त्या आता परत हाँगकाँगमध्ये आणि नंतर त्या इथे परत येतील, चीनमध्ये 2 दिवसात त्या परत येतील. तर असे जे चीनी अब्जाधीश आहेत त्यांची संपत्ती जी आहे किंवा त्यांच्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांचं पुन्हा एकदा राष्ट्रीयीकरण वेगळ्या मार्गाने वेगळ्या दारांनी करून पुन्हा एकदा या सर्व साधन संपत्तीवरती आपला अधिकार चीन प्रस्थापित करू पाहतंय का हे आपल्याला पुढच्या काळात कळेल. परंतु कॉमन प्रॉस्पॅरिटीचा जो मुद्दा आत्ता जिनपिंग यांनी चर्चेत आणलेला आहे, आता खरं तर ऑक्टोबरमध्ये दरवर्षी चीनी संसदेचं म्हणजे ज्याला नॅशनल काँग्रेस म्हणतात ते, पण त्यावेळेला हा चर्चेचा मुद्दा कदाचित होण्याची शक्यता नाही. कदाचित यावर्षी चीनी काँग्रेस जी दरवर्षी भरते ती यावर्षी भरवली जाण्याची शक्यताही नाही. पण पुढच्या वर्षी जेव्हा चीनी काँग्रेस भरवली जाईल त्यावेळेला या स्वरूपाच्या अनेक गोष्टी या पुन्हा चर्चेत येणार आहेत आणि त्यावेळेला चीनी सरकार विशेषतः जिनपिंग सरकार कोणती अर्थधोरणं स्वीकारणार त्यावेळेला आपल्याला हे स्पष्ट होईल की पुन्हा एकदा साम्यवादाच्या प्रयोगाकडे चीन जाणार आहे का. आणि तसं जाणार असेल तर त्याचे जगभरच्या गुंतवणूकदार असतील किंवा जगभरच्या अर्थव्यवस्था असतील त्याच्यावरती त्याचे नेमके परिणाम काय होणार आहेत. चीनी अर्थव्यवस्था डामाडौल होणं म्हणजे जसं सबप्राईमचा घोटाळा अमेरिकेत झाला आणि त्याचे बरेच पडसाद विशेषतः अमेरिकेतल्या बँका बुडल्या वगैरे वगैरे हे सगळं खरंच आहे, परंतु युरोपातल्या विशेषतः पश्चिम युरोपातल्या सधन देशांना सुद्धा त्याचा प्रचंड मोठा फटका बसला आणि हे देश आता 10-15 वर्षांनंतरही त्या आर्थिक याच्यातून सावरलेले नाहीत. मग आता विशेषतः चीनमधल्या सर्व उद्योगांचं पुन्हा वेगळ्या मार्गाने राष्ट्रीयीकरण करून जगभर पुन्हा अशा मंदीसदृश्य वातावरण चीन निर्माण करणार का हा खरा धोका यातला आहे. एव्हरग्रांडचा मुद्दा आपण त्या दृष्टीनं बघायला हवा. एव्हरग्रांड बुडलं म्हणजे ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि झिम्बाब्वे या देशातल्या खाणी किंवा सर्व तत्सम निर्यात प्रधान सगळे जे घटक आहेत त्यांना याचा फटका बसलेला आहे. त्याचे पैसे आता चीन सरकार विशेषतः जिनपिंग यांनी कुठलंही आश्वासन दिलेलं नाही की एव्हरग्रांडच्या देशात ज्यांनी गुंतवणूक जे चीनी नागरिक आहेत त्यांची इन्व्हेस्टमेंटचं आम्ही काय करणार, त्यांना आम्ही रिटर्न देणार की नाही पैसे याविषयी नाही. फक्त एक बातमी आली की त्यांच्या देण्यासंदर्भामध्ये सरकार विचार करत आहे, याचा अर्थ मिळेलच याचा भरोसा नाही. पण अशा स्वरूपाचे फटके जर बसले तर आणि याचा एक संदर्भ आपण लक्षात घ्यायला हवा तो असा आहे, क्वाड हे जे नवीन एक संकल्पना आहे, क्वाडमध्ये ऑस्ट्रेलिया आहे. म्हणजे संपत्तीचं राष्ट्रीयीकरण करताना जगभरच्या अर्थव्यवस्थांना चीन पुढच्या काळामध्ये वेठीस धरणार का हा प्रश्न एव्हरग्रांडच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे आणि त्या दिशेनंच जिनपिंग आत्ता वाटचाल करतायत असं त्यांच्या एकूण धोरणावरून दिसून येतं आहे. म्हणून एव्हरग्रांडचा विषय आपण अधिक गांभीर्याने घ्यायला हवा आहे. मित्रहो, माझा आजचा विषय आपल्याला कसा वाटला आपण मला आवर्जून कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची मला अतिशय मनापासून प्रतीक्षा करतोय. आपण पाहत राहा माझा हा नवीन प्रयत्न गोझोस्कोप, पाहत राहा आमचं मराठी यूट्यूब चॅनल मराठी चर्चा. नमस्कार.